तर आपण जाणून घेतलं की भगवंताच्या कृपेनं तिची गाठ आहे ना, गाठ कसली गाठ बरे. बाकीच्या गाठी सोडतो साऊंड बऱ्याच, म्हणजे कर्मबंधनाची गाठ हृदयातली ती सुटणं फार अवघड आहे. आणि आज आपण जे वाचलं 11व्या श्लोकापासून ते 24व्या श्लोकापर्यंत आपण वाचन केलं. त्याच्यामध्ये एक गोष्टीच्या उलगडल्या जात होत्या. आधी सांगितलं की वदंती तत्त विदस्तत्वम यज्ञानमद्वयम ब्रह्मेति परमात्मेति भगवान इति शब्दते. म्हणजे परमसत्याला ब्रह्म, परमात्मा आणि भगवान अशा तीन स्वरूपांमध्ये जाणलं जातं. ब्रह्म म्हणजे भगवंतापासून आलेला प्रकाश किंवा ब्रह्म साक्षात्कार त्याला म्हणतात. परमात्मा म्हणजे सर्वांच्या जे हृदयात वास करतात ते परमात्मा. आणि भगवान म्हणजे श्रीकृष्ण, पूर्ण पुरुषोत्तम भगवान. असे तीन टप्पे आहेत. ज्यानं भगवान श्रीकृष्णानं जाणलाय त्याने ब्रह्म आणि परमात्मा दोन्ही पण जाणलेलं आहे. वेगळं जाण्याची आवश्यकता नाही त्याला. कारण ज्याने मुळच जाणलंय, साहजिकच सगळं जाणलंय त्याला, त्याला काय अवघड नाही. स्रोत सर्वांचा. आणि या भागवतातले पहिल्या स्कंदातल्या दुसऱ्या अध्यायातले हे जे 16 ते विशेष करून 16 ते जे 21 हे जे श्लोक आहेत खूप महत्वाचे आहेत. याच्यामध्ये आपल्या भक्तीमध्ये जीवनात कशी प्रगती होते हे टप्पे खूप सुंदर सांगितलेले आहेत. त्यामुळे आपण त्याची थोडी चर्चा करूया. असं म्हटलंय की 16व्या श्लोकात उल्लेख आहे, शुश्रूषो शब्ददानस्य वासुदेव कथा रुची स्यान महत्सेवया विप्रा पुण्य तीर्थ निषेवणात. म्हणजेच की जो भक्तांची सेवा करतो तो निश्चित काय होतो म्हणे, त्याला भगवंताची प्राप्ती होते भक्तांची सेवा केल्यामुळे. त्याला रुची गोडी प्राप्त होते ऐकण्याची. आपण जर भक्तांची सेवा केली ना तर आपल्याला भगवंताविषयी ऐकायची गोडी निर्माण होते. फार महत्वाचा मुद्दा आहे. आणि म्हणून म्हटलेलं आहे की भक्तांची सेवा ही आपल्याला भगवंताविषयी ऐकण्याकडे घेऊन जाते. रुची. लोक म्हणतात आम्हाला ते ऐकायचं नकोच वाटतं ऐकायला. का नको वाटतंय? कारण आपण भक्तांची जवळ नाही, त्यांचा संग घेत नाही म्हणून. आणि हे जे श्लोक आहे 16 ते 21, हे श्रद्धा ते प्रेम, हे जे 9 टप्पे आहेत की नाही भक्तीतले, ज्याचं वर्णन भक्ती रसामृत केलेलं आहे. श्रद्धा, आधी श्रद्धा आहे आपल्यामध्ये म्हणून आपण भक्तीमध्ये येतो श्रद्धा असल्यामुळं. श्रद्धेमुळे पुढचा काय टप्पा प्राप्त होतो आपल्याला, साधू संघ. श्रद्धा असल्यामुळं आपण शोधतो कुठं साधू भेटतात का की त्यांच्याकडे मी ऐकेन. मग साधू संत संगतीमध्ये काय होतं, मग आपण एखाद्या साधूचे आपल्या गुरु म्हणून निवड करतो. मग त्यांच्या निर्देशानुसार आपण काय करतो, भजन क्रिया करतो. म्हणजे भजनच नाही फक्त, भजन क्रिया म्हणजे भगवंताची सेवा, साधना, जप, अध्ययन हे सगळं आपण करू लागतो भजन क्रिया. ते करता करता काय आता मग अनर्थ निवृत्ती, आपल्या त्यातले जे काही अनर्थ आहेत, अनावश्यक गोष्टी, अभद्र, ते नष्ट होतात. आणि त्यांना निष्ठा प्राप्त होते आपल्याला, भगवंताशी एकनिष्ठ होतो. मग निष्ठा, रुची, आसक्ती, भाव, प्रेम, असं टप्पे आहेत प्रेमपर्यंत. आणि हे जे 16 ते 21 श्लोक आहेत या भागवताच्या पहिल्या स्कंदातल्या दुसऱ्या अध्यायातले 16 ते 21, हे श्लोक सुद्धा बरोबर त्या श्रद्धा ते प्रेम मध्ये बरोबर कॅटेगरीमध्ये बसतात. हा जो 16वा श्लोक म्हणजे भक्तांची सेवा केल्यामुळे रुची निर्माण होते श्रवण करण्याची, याच्यामध्ये 3 टप्पे आहेत. पहिले श्रद्धा, साधू संघ, भजन क्रिया. कारण त्याच्यामध्ये इथं म्हटलं ना, शुश्रूषो श्रद्धानस्य, ज्याची श्रद्धा आहे त्याचं वर्णन आहे याच्यामध्ये. काय होतं मग त्याच्यामुळे श्रद्धा आहे त्यामध्ये. मग साधू संतांचा संग करू लागतो तो. ऐकायची इच्छा होणं म्हणजे काय, साधूचं संग, त्याची सेवा पण आणि त्याच्यानं ऐकलं पण. आणि भजन क्रिया म्हणजे काय करतो तो, त्यांनी सांगितलेल्या गोष्टी करू लागतो, तो आचरणात आणतो. हम्म. तू हे कर, ते कर, सेवा आपल्याला दिली जाते, सेवा करतो आपण. आणि जो 17वा श्लोक असा आहे, शृण्वतां स्वकथा कृष्ण पुण्य श्रवण कीर्तना हृद्यंतस्तो ह्या भद्राणी विधुनोती सुहृत्सताम. म्हणजे जो भगवान श्रीकृष्णांविषयी श्रवण कीर्तन करतो त्याला काय फायदा होतो म्हणे, की त्याच्या हृदयात असलेले भगवंत पाहतात की हा माझ्याविषयी ऐकतोय. तर भगवंत हृदयातनं काय करतात, त्या अशा भक्ताच्या हृदयातनं विधुनोती म्हणे, विधुनोती. धुनोती म्हणजे धुणं, स्वच्छ करणं. आणि विधुनोती म्हणजे चांगलं धुणं. धुनोती म्हणजे मामुली टिकिया.
आणि विधुनते म्हणजे सफेदी की चमकार, असं त्याच्यामध्ये दोन्ही. भक्त जे होते भगवंत विधुनते चांगली धुलाई करतात, स्वच्छ करतात, चमकवतात चांगलं. आणि भक्त नसलं तर मग ते धुनोती पण होत नाही व्यवस्थित मग. म्हणून त्याचं हृदय जेव्हा स्वच्छ होऊ लागतं त्या भक्ताचं, मग हे कुठल्या टप्प्यात आहे म्हणजे हा 17 श्लोक, भजन क्रिया आणि अनर्थ निवृत्ती. कारण त्यांनी भजन क्रिया केली ना, श्रवण कीर्तन केल्यामुळे काय झालं, भगवंत हृदयातनं त्याचा अनर्थ घालवतात, म्हणून ते अनर्थ निवृत्ती. हम्म. आणि म्हणून म्हटलेलं आहे या ठिकाणी तो भक्त काय करतो, भगवंतावर अवलंबून राहतो, भगवंताशी ऐकत राहतो, वाचत राहतो, अध्ययन करतो. त्यामध्ये भगवंताशी खूप जवळीक निर्माण होते त्याची. हम्म. भगवंताशी हृदयामध्ये काय होतं मग, आता काय पुढचा बघा श्लोक आहे, हा 17वा झाला. आणि या श्लोकामध्ये शृणुता झाला, पुढे म्हणलेलं आहे, नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तम श्लोके भक्तिर्भवती नैष्टिकी. जो कोणी, प्रभा स्पष्ट म्हणतो त्याचा अर्थ, रोज भागवतमच्या प्रवचनात जो असतो, हजर असतो. हम्म. आणि तो भागवताची पण सेवा करतो, ग्रंथाची. आणि दोन भागवत आहेत ना, एक व्यक्ती भागवत आणि दुसरा ग्रंथ भागवत. ग्रंथ भागवत म्हणजे ग्रंथ आपण जे वाचतोय ते. व्यक्ती भागवत म्हणजे त्या भागवत ग्रंथासारखं जो जीवन जगतो त्याला म्हणले व्यक्ती भागवत. त्याची पण सेवा महत्वाची आहे. ते केल्यामुळे कळणार म्हणे, नष्टप्रायशु अभद्रेषु म्हणजे हृदयातले जे अभद्र आहेत सगळं नष्ट होतात. आणि म्हणे भक्तिर्भवती नैष्टिकी, की त्याच्यामध्ये भगवंताविषयी निष्ठा उत्पन्न होते. आधी निष्ठा नाही त्याच्यामध्ये, करतोय भक्ती पण भगवंताप्रती एकनिष्ठता येते मग नंतर त्याच्यामध्ये. हा फार महत्वाचा मुद्दा आहे. आणि यात कुठले हे होतात टप्पे, अनर्थ निवृत्ती आणि निष्ठा, हे दोन गोष्टी या टप्प्यात सांगितलेल्या आहेत या 18व्या श्लोकाच्या वेळेला. आणि मग निष्ठा म्हणजे काय, स्थिरता भक्तीमध्ये. त्याच्या आधी चढ उतार होत असतो. हा हा अनर्थ आहे, त्याच्यामुळे असं होऊ लागले असं आपण, स्थिरता नसते प्रगतीमध्ये. कधी प्रगती होते, कधी होत नाही, कधी सेवा करा वाटतं, कधी करा वाटत नाही, कधी जप करा वाटतं, कधी वाटत नाही, हे सगळं. हं. पण त्या निष्ठा म्हणजे स्थिर झाला भक्तीमध्ये, की धरसोड वृत्ती नाही त्याची. आणि पुढं मग त्याचा भक्ती दृढ झाला तो, पुढं काय होतं म्हणे, तदा रजस्तमो भावा कामलोभादयश्चे चेतैतैरनाविधम सितम सत्वे प्रसिद्धते. काय होतं मग, त्याच्या म्हणजे रजोगुण तमगुण आहेत ना, काम, क्रोध, भौतिक गोष्टी प्राप्त करण्याची इच्छा, सगळं नष्ट होऊन जातात. आणि काय होतं म्हणे, तो काय म्हणतो मग, सीतम सत्वे प्रसिद्ध म्हणजे तो प्रसन्न होतो. प्रसन्न, आधी प्रसन्न नसतो तो, भले त्याचं नाव प्रसन्न ठेवलं असेल पण तो प्रसन्न नसतो. मग काय होतं, या स्तरावरती म्हणजे ज्या तो सत्वगुणात विशुद्ध सत्वासित होतो. आणि म्हणून हे जे काय रजगुण तमगुणाचा प्रभाव त्याच्यावर होते. तमगुण म्हणजे काय, अज्ञान, अंधकार, आळस, प्रमाद. आणि रजोगुण म्हणजे काय, काम आहे भरपूर, हे महत्वाचं, हे करायचं, ते करायचं, भगवंतात सोडून बाकी सगळं, रजोगुण. आणि सत्वगुण म्हणजे काय, त्याला कळतं ज्ञान आहे, भगवंताशी हे सगळं समजू शकतो, तो सत्वगुण. पण इथं म्हटलेलं आहे त्या तीन गुणांच्या पलीकडे गेला तो विशुद्ध सत्वस्थित आहे. हा कुठला असणार 19 श्लोक म्हणजे रुची आणि आसक्ती. रुची म्हणजे भगवंताविषयी, म्हणजे रुची आणि आसक्तीला थोडा फरक असा मी सांगतो. हा फार मोठा विषय पण थोडक्यात मी सांगतो आपल्याला माहित असावं म्हणून. रुची म्हणजे त्या रुचीच्या स्तरावर त्याच्यामधले अनर्थ पूर्ण नष्ट नाही झाले अजून, थोड्या शिल्लक. त्यामध्ये त्याला जुन्या काही गोष्टी आठवण्याची शक्यता आहे. जुन्या म्हणजे काय वाईट गोष्टी किंवा त्या सगळ्या आठवण्याची शक्यता आहे. पण आठवलं तर तो दुर्लक्ष करतो त्याच्याकडं. पण आसक्तीच्या स्तरावर ते आठवत पण नाही मग त्याला. हं. आणि रुचीमध्ये काय होतंय म्हणे, रुचीमध्ये तो भजन करेल, कीर्तन करेल, त्याच्यात रुची आहे. पण त्या आसक्तीमध्ये काय होतंय, म्हणजे रुचीला म्हटलेलं आहे भजन विषय, आणि याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, आसक्तीमध्ये भजनीय विषयक.
जे भजन विषय तो भजन कीर्तन याच्यात त्याला रुची निर्माण झालेली आहे. पण आसक्तीमध्ये काय होत आहे की ज्याचं भजन करतोय आपण, ज्याचं कीर्तन करतोय, त्याच्याविषयी म्हणजे भगवान श्रीकृष्णांविषयी आसक्ती निर्माण होते त्यामध्ये. तर तोच तर आहे त्याचा, ती रुची आणि आसक्ती. आणि मग 20वा श्लोक आहे, एवं एवं प्रसन्न मनसो भगवत भक्ती योगतः भगवत तत्व विज्ञान मुक्त संग से जायते. असं म्हटलं म्हणजे त्याचं मन काय होत आहे, त्या भक्तीमध्ये प्रफुल्लित होत आहे आणि त्याला भगवत तत्व समजून येतं त्याला. आज त्याला भगवत तत्व एवढं कळलं, थोडं भगवत तत्व पूर्ण कळलंय. म्हणजे होतंय का ते या 20व्या श्लोकामध्ये, एकतर भगवंताच्या दिव्य प्रेममय सेवेमध्ये नियुक्त झाल्यामुळं त्याचं मन काय झालेलं आहे, पूर्ण प्रसन्न झालेलं आहे. त्यावर काय होतं मग, त्याला भगवंताचं जे दिव्य ज्ञान आहे ते प्राप्त होतच आहे आणि तो काय करतो म्हणे, सर्व भौतिक संघापासून तो मुक्त होतो. मग एक दोन गोष्टी आहेत, एक संघ घेणं आणि संघ देणं आहे. हम्म. आपण संघ कधी कधी कुठला घ्यायचा आपण, शुद्ध भक्तांचा संघ घ्यावा आपण. पण कधी कधी काय करतो आपण, शुद्ध भक्तांचा संघ घेत नाही, आपण अनावश्यक लोकांचा संघ घेतो आणि तसंच बनून जातो आपण. मग तिथं संघ घ्यायचा आणि संघ द्यायचा, आपण त्याला ज्ञान द्यायचं, उलट आपणच प्रभावित होतो त्यांच्यापासून. ते चुकीचं आहे. तेव्हा आपण संघ द्यावा. पण शुद्ध भक्त असतील आपल्याशी वरिष्ठ, त्यांचा आपण संघ घ्यावा, त्यांच्यामुळे प्रभावित व्हावं. हम्म. म्हणजे भक्त जो आहे, भक्ताचं एक लक्षण म्हणजे तो भक्तांमध्ये आसक्त आहे. का बरं, ते भक्ती करतायत म्हणून. भक्तात आसक्त म्हणजे तो गप्पा मारतोय, टाइमपास करतो म्हणून नाही. का बरं, तो भगवंताविषयी चर्चा करतो. गीतेत भगवंत काय म्हणतात, 10व्या अध्यायातला 9वा श्लोक आहे, मच्चिता मद्गत प्राण बोधयंता परस्परम कथयंतश्च माम नित्यम तुष्यंती च रमंती च. भगवंत काय म्हणतात की माझा भक्त काय करतो म्हणे, एकमेकांना भेटल्यावर माझी कथा करतात, माझी चर्चा करतात. का बरं, त्यांचं प्राण त्यांनी मला अर्पण केलेले आहेत, त्यांचं मन माझ्या चरणी अर्पण केलेलं आहे आणि नेहमी ते माझ्याविषयी बोलतात, माझीच कथा करतात, त्यात ते आनंद घेतात आणि त्यातच ते रममाण होतात म्हणजे नेहमी. असं भगवान म्हणतात स्वतः. तर अशी त्यांची अवस्था आहे. हा हा 20वा श्लोक म्हणजे भाव आणि प्रेम या स्तरावरचा सराशी कनेक्टचा श्लोक आहे. आणि 21वा जो श्लोक आहे, त्या श्लोकामध्ये म्हटलेलं आहे, भेद्यंते हृदय ग्रंथी छिंदंते सर्व संशया क्षीयंते चास्य कर्माणि दृष्टैवात्मनीश्वरे. आता काय किती विशेष घटना घडली बघा या श्लोकाच्या स्तरावर जेव्हा आपण येतो तेव्हा काय होते, अशा रीतीनं हृदयातली जी गाठ आहे ना, कर्माची गाठ, ती गाठ तुटली आता. असते ना, अहो गाठ झाली बरं का हृदयामध्ये, ब्लॉकेज झालेलं आहे. ते झालं शरीरासंबंधित. आणि या आत्म्याला या शरीरामध्ये अडकून ठेवणारी जी गाठ आहे, भले हे शरीर सुटेल, कितीतरी शरीरामध्ये गाठ असल्यामुळे ते शरीर मिळत जातं आपल्याला. पण भक्तीच्या एवढ्या प्रभावी गोष्टीमुळं काय होतं, ती गाठ घेऊन जाते, ते भेदन होत जातं. आणि सगळ्या जे काय अनावश्यक गोष्टी आहेत ना, सगळे संशय संदेह सगळ्या मनातले भगवंताविषयीचे, ते सगळं काय होतात मग, ते पूर्ण तुकडे होतात, त्याचे संपलं. आणि मग जे क्षीयंते चास्य कर्माणी, ते कर्माची शृंखला आहे ना, हे कर्म केलं त्याचा फळ मिळालं, ते थांबतं म्हणतात. ती साखळी तुटली त्याची, कर्माची साखळी. आणि मग तो काय करतो, स्वतःला, आत्म्याला समजतो की मी आत्मा आहे. स्वतःला शरीर समजत नाही आणि मी भगवंतासारखंच, त्यांच्यातलेच गुण माझ्यात आलेले आहेत. म्हणजे तो स्वतःला भगवंताशी जोडतो, तो योग आहे. भक्तियोग म्हणजे काय, जीव जेव्हा भगवंताला जोडला तो भक्तीद्वारे, तो भक्तियोग आहे. तर भगवंताशी जोडला जाणं भक्तीद्वारे शक्य आहे, इतर कुठल्या माध्यमानं शक्य नाहीये. आणि हे जे काही वेगळे टप्पे आहेत त्याच्यामध्ये, भक्तीमध्ये, तर हे 1, 2, 16 ते 21 या श्लोकांमध्ये दिसून येतात. आणि याच्यामध्ये जे 9 टप्पे आहेत भक्तीचे, त्याच्यामध्ये दाखवलेत. आणि विशेष करून नारद मुनी जेव्हा व्यासमुनीला भेटायला येतात ना,
तर व्यासमुनी खूप गोंधळलेले होते. त्यांनी वेद पुराण सगळं लिहिलं, पण त्यांना समाधान वाटत नव्हतं. मग नारद मुनी म्हटले, काय झालं, काय भाऊ तुझी अडचण, का माझी आठवण केली? म्हणे, मुनीवर मी काय करू, म्हणजे एवढं सगळं लिहिलं, मला समाधान नाही. नारद मुनी म्हणाले, एक चुकलंय म्हणतो तू. काय चुकलं म्हणून? हे चुकलं तुझं, न वासुदेवस्य महिमाही अनुवर्णिता. तू वासुदेवाची कृष्णाची कथा नाही सांगितली म्हणे कुठं. हं. तर त्यामध्ये बघ म्हणे, कृष्णाची कथा त्यात जर गेली असेल भागवतामध्ये, मग तुला आनंद मिळेल, आणि वाचकाला तर प्रश्न, त्यांना आनंद मिळणारच आहे. तर असं त्यांनी सांगितलं. हं. आणि मग त्यावेळेलाच नारद मुनी आपली स्वतःची घटना सांगतात. मी कसं पूर्वकल्पामध्ये मी दासीपुत्र होतो, आणि नंतर काय झालं पुढं, मग मी, माझी आई आणि मी, जे फार महान वैष्णव यायचे गावाच्या, म्हणजे चातुर्मासात 4 महिने थांबायचे, पाऊस असल्यामुळं कुठं जाऊ शकत नाही. आता गाड्यात जाऊ शकतो, गाडीत, पण ते एका ठिकाणी थांबायचे, भजन वगैरे करायचे. पण नारदमुनीची आई तर दासी होती, सेवा करायची. आणि आई आणि मुलगा आहे 5 वर्षाचे नारदमुनी, जाऊन काय करायचे मग, ती भांडी घासणं, स्वच्छ करणं सगळं करायची. नारदमुनी काय काय छोटे होते, ते प्रवचन ऐकायचे, मग आईला मदत करायचे. बघा, एक तर श्रवण झालं, सेवा झाली, आणि का तिसरं फार मुख्य काय बरं, उच्छिष्ट. त्या साधू सुंदर खाल्ल्यावर ते पानं काढताना ते विचारायचं, हे खाऊ का, ते हो खा. मग ते खाऊन काय झालं, त्यांच्या हृदयामध्ये परिवर्तन झालं, हृदय शुद्ध झालं. हम्म. ते 3 गोष्टी घडल्या त्यांच्याकडनं. श्रवण केलं, सेवा घडली, आणि त्याचबरोबर त्यांना काय झालं, त्याचा उच्छिष्टही प्राप्त झालं. कारण असं म्हटलेलं आहे चैतन्य चरितामृतामध्ये, खूप सुंदर एक प्रसंग येतोय, की कालिदास नावाचे फार मोठे भक्त होते. तर ते नेहमी काय करायचे, वैष्णवांचं उच्चिष्ट खायचे. बंगालमध्ये क्वचितच कोणी वैष्णव त्याचं उष्ट खाल्लं नसेल त्यांनी. इथे झडू ठाकूर नावाच्या भक्ताच्या घरी गेले, फार मोठे वैष्णव होते. त्यानं दंडोत केला आणि म्हटलं की, आणि या कालिदासांना सर्व ओळखायचे. ते म्हणाले, कालिदास त्या झडू ठाकूरला म्हटले की, कृपा करून आपलं उच्चिष्ट मला ग्रहण करायला द्या तुम्ही. ते म्हणतात, तुम्ही कसं मागताय म्हणे मला उच्चिष्ट, मी तर एक अगदी निम्न व्यक्ती आहे, आणि मी कसं उच्चिष्ट देणार तुम्हाला? ते म्हणतात, ठीक आहे म्हणे, काय हरकत नाही, हे आंबे तुमच्यासाठी आणले, ते आंबे तुम्ही घ्या म्हणे. मग ते आंबे घेतात. ठीक आहे म्हणे, आता हा, आपण काही देऊ शकलो म्हणून तर यांचं, आंबे दिले तर आपण भगवंताला अर्पण, म्हणजे ठीक आहे मी जातो म्हणतात, ते जातात बाहेर. आणि ते आंबे भोग लावून खातात अगदी आनंदानं, एका वैष्णवाने दिलेत म्हणून. आणि खाऊन त्यांची पत्नी काय करते, तिची आतली जी, म्हणजे गुठली असते कोय, आणि ते साल, दोन्ही लांब असं खिडकीत असं कचऱ्यात फेकून देते. आणि हे कालिदास गेलेले नसतात बरं का, लांब लपलेले असतात. बाहेर फेकले, लगेच हळू जातात, ते जाऊन ते घेऊन चाकून खातात ते एकदम. आणि त्यांना इतका आनंद होतो वैष्णव दुचित खाल्यामुळं. आणि तेच कालिदास जेव्हा जगन्नाथपुरी जातात, आणि चैतन्यपुरी सिंहद्वारात आत जायच्या आधी, आपण गेला की जगन्नाथपुरीला कोण कोण, तर तिथं सिंहद्वार म्हणून आहे, तिथं पाय धुवायची व्यवस्था आहे, पाय धुवून आत जायचं असतं. मग चैतन्याचा सेवक होता गोविंद, तो त्यांचे पाय धुवू लागला, आणि कालिदास पोचले. खरं तर चैतन्यावर कृष्णच आहेत, पण त्यांनी सांगून ठेवलं होतं एक लोकांना शिकवण म्हणून, की माझं पाय धुतलेलं पाणी कोणाला घेऊ द्यायचं नाही. पण कालिदास पोचले तिथं, आणि हे पाय धुत होते गोविंद, ते खाली हात धरून त्यांनी एकदा पिलं, दुसऱ्यांदा पिलं. मग हा बरोबर, ठीक आहे, एवढं पुरेसं आहे. का बरं त्याने अनुमती दिली? कारण त्यांना माहित आहे, वैष्णवांचं उच्चिष्ट खाण्याचं हृदय खूप शुद्ध आणि पवित्र झालेलं आहे. तर त्यामुळे त्या प्रसन्नतेमुळे त्यांनी काय केलं, त्याची नम्रता बघून विशेष कृपा केली. मग म्हणून हे जे काही अं, 3 गोष्टी घडल्या नारद जीवनामध्ये, ते खूप महत्वाच्या आहेत. त्याच्यामध्ये प्रेम उत्पन्न झालं भगवंताविषयी, भाव, प्रेम, भगवंता दर्शन झालं त्याला. काय पाहिजे अजून? एवढं सगळं लाभ झाला. आणि म्हणून आपण समजू शकतो की अं, हे भगवंताची भक्ती करण्याच्या सगळ्या महत्वाच्या गोष्टी आहेत. आणि पुढं म्हटलेलं आहे की सगळेजण भगवंताची, भगवान श्रीकृष्णांची जेव्हा भक्ती करतो, ते आपलं हृदय शुद्ध आणि पवित्र होत आहे, हे आपण निश्चितपणे ओळखलं पाहिजे. आणि या ठिकाणी उल्लेख येतोय की वेगवेगळ्या प्रकारचे अवतार आहेत, त्या अवतारांची पण वर्णन सांगितलेली आहेत. तर आपण हे समजून घ्यावं सारांशामध्ये, की भगवंताची भक्ती करणं खूप श्रेष्ठ आहे, आणि त्यासाठी भक्तांचा संघ आवश्यक आहे. आणि भक्तांची सेवा केली तर आपल्याला भगवंताविषयी श्रवण करण्याची रुची उत्पन्न होईल. आणि ती रुची उत्पन्न झाली म्हणजे श्रवण करणार आपण. श्रवण कीर्तन जेवढं जेवढं वाढू,
नाही का, एखादं बी पेरणार आपण, जेवढं खत पाणी देऊ तेवढं वाढणार ना ते. तसं श्रवण कीर्तन हे खत पाणी आहे आपल्या हृदयातल्या त्या भक्तिलतेच्या बीजासाठी. आणि ते वाढत झाल्याने आपल्याला काय होईल? भगवंताची प्राप्ती निश्चितपणे होईल. हरे कृष्ण. खूप धन्यवाद सर्वांचे. हरे कृष्णा प्रभूजी. आपले सुद्धा खूप खूप धन्यवाद. आपण एवढा वेळ देऊन सर्वांना मार्गदर्शन करता. हरे कृष्ण. हरे कृष्णा. तर उद्या सुट्टी आहे आपल्याला माहित आहे. तर सुट्टी असल्यामुळे मला तेवढा काय आनंद वाटेन झाला. कारण एकतर आपल्या सर्वांच्या संगतीमध्ये आपण खूप छान रीतीने भगवंताविषयी मलाही ऐकायची संधी भेटते, वाचायची संधी भेटते. हे फार चांगलं प्लॅटफॉर्म आहे आपल्यासाठी. आपण वैयक्तिक किती वाचणार असं? एक तासभर नाही हातात पुस्तक ते धरू शकत नाही असं नको वाटतंय. इकडे दीड तिकडे मोबाईल असतो जवळ आपल्या. दीड तास प्रभूजी वेगळ्याच दुनियेत असतो आम्ही. हा, पण ते एक तास म्हणजे कळत नाही कुठं एक तास संपले कसं लक्षात नाही आपल्याला. खूप अं, धन्यवाद सर्वांचे. पण आपला नेहमीच हाच प्रयत्न राहू दे. एखादं येत नसलं तर आपण जाणून घ्या काय येत नाही, काय अडचण त्याची, ती अडचण कशी सोडू शकतो आपण. हो नाही का? की त्यांना पण वाचण्याची संधी देऊया आपण. आणि जे वाचन कर त्यांनी पण काळजी घ्या. त्यांनी पण सराव ठेवा वाचण्याचा. विशेष श्लोकाचं उच्चारण. हं श्लोकाचं उच्चारण परफेक्ट चांगलं झालं पाहिजे. कारण आपल्याला प्रचार करायचं पुढे सांगताना ते उच्चार चुकायचं तेवढं काही समजलं जात नाही. त्यामुळं प्रॅक्टिस पण करा. श्लोकात संस्कृत भाषा फार महत्वाची आहे, बरोबर. भगवत धाम संस्कृत भाषा आहे तिथं. इथं नाही शिकत तिथं कसं जाणार आहोत? ती विचारणं संस्कृत येतं का? नाही. मग थोडं वेळ थांब म्हणा. असं काही बरं. नाही. असं नाही. तरी पण आपण श्लोक समज हे करून घ्या. तर ठीक आहे, धन्यवाद. अजून काय?